अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा विभागाच्या कामकाजावर गंभीर आरोप करण्यात आले आहे। रेशन कार्डसह विविध कामांसाठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा तसेच नागरिकांना उद्धट वागणूक दिली जात असल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुरवठा विभागात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। रेशन कार्ड आणि इतर कामांसाठी वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असून काही नागरिकांनी काम करून घेण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचा गंभीर दावा केला आहे। पैसे दिल्यानंतरच रेशन कार्डचे काम पुढे सरकते, अन्यथा दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते असा आरोपही करण्यात आला आहे। तसेच कामाबाबत विचारणा केल्यावर संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून समाधानकारक माहिती न देता उद्धट वागणूक मिळत असल्याचाही दावा नागरिकांनी केला आहे। या प्रकरणी नयना घोगरे आणि सुरेश दामोदर यांनी आपली भूमिका मांडली आहे। दरम्यान या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही। संबंधित अधिकारी किंवा पुरवठा विभागाची भूमिका अद्याप समोर आलेली नसून त्यांचे स्पष्टीकरण मिळाल्यानंतर तेही प्रसिद्ध करण्यात येईल। या आरोपांची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। माझं काम दामोदर मॅडमकडे होतं, राशन कार्डचं काम होतं। मी गेलो त्यावेळेस मला मॅडमनं 3,000 मागितले। त्यावेळेस तुझं काम करतो म्हणून म्हणजे वरच्या साहेबाकडे बी गेलतो, त्यांनी डायरेक्ट मॅडमचं नाव सांगितलं, दामोदर मॅडमचं नाव सांगितलं, तुम्ही खाली तर तुमचं काम होऊन जाईल। बरेच दामोदर मॅडमला बरेच वेळा विनंती केली मी, पण त्यांनी काही म्हणजे कानाकोळा गोष्ट घेतली नाही। नंतर उद्या आज या परवा टाकलेलं आहे ऑनलाईनला, चालू होऊन जाईल हीच भाषा आहे त्यांची। बरं नाही ना, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। माझं काम दामोदर मॅडमकडे गेलेलं आहे, 11 महिन्यापासून काम झालेलं नाही आहे। पैसे देऊन लोकांची कामं करतात, माझं काम पेंडिंग ठेवलेलं आहे त्यांनी। मला राशन कार्ड 6 वर्ष झाले, माझं राशन कार्ड काढल्यानंतर पण मला मिळत नाहीये धान्य। त्याच्यासाठी मी फॉर्म भरायसाठी आली होती, पण त्याच्यासाठी मार्गदर्शन वगैरे काहीच नाही। रांगेमध्ये जाऊन मला परत वापस यायला लागत आहे। एका ठिकाणावरून जाऊन दुसऱ्याकडे पण मला फॉर्मसाठी तशीच तकलीफ होत आहे। तर माझं राशन कार्ड कधी चालू होण्यात येत आहे ते पण नक्की सांगण्यात नाही येत आहे, नुसतं चक्रा मारायला लावत आहे। त्यांनी मला उत्तर दिलं, तुमचं चालू होऊन जाईल, मुलाचं नाव त्याच्यामध्ये आलं नाही नवीन याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी परत फॉर्म भरायसाठी आली। रांगेमधून परत वापस आली, वापस आल्यानंतर परत मला जावं लागलं। एका कागदासाठी मला फिरायला लागत आहे।